यानंतर पाहणार आहोत महत्त्वाच्या मोठ्या घडामोडी। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर केंद्रीय कृषी मंत्र्यांवर हक्कभंग आणणार। 1 ते 2 दिवसांमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आता प्रस्तावही देणार। ओमराजे निंबाळकर यांची ही माहिती। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्येप्रकरणी एसआयटी झाली गठीत, तर पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन। एकूण 7 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी सुनावणी। मराठी कळत नसताना शीतल तेजवानींना मराठी भाषेमध्ये नोटीस। तेजवानी यांचे वकील दीपाली केदार यांचा हा युक्तिवाद। मराठीमध्ये झालेला व्यवहार कसा समजला, सरकारी वकील यांचा हा सवाल। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला छापलं। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती तीव्र नापसंती। नांदेड शहरातील मतदान यादीमध्ये मोठा घोळ। 2800 मतदार ओळखपत्रांचा पत्ता कोचिंग क्लासेस आणि महाविद्यालयांच्या नावावर। एसआयआर प्रक्रिया करणाऱ्या बीएलओवरील तणाव आता कमी करावा। सुप्रीम कोर्टाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश। मतदार याद्या सखोल फेरपडताळणी दरम्यान बीएलओ यांच्यावरती येणाऱ्या ताणाची दखल कोर्टानं घेतली। राज्य सरकारकडून आता 3 सदनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देखील करण्यात आले जारी। नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अविनाश ढाकणे यांची मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती, तर राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी, तर अतुल पाटणे यांची प्रधान सचिवपदी नियुक्ती।